नमस्कार, मी अर्चना रायरीकर, आहारतज्ञ। सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। आपल्या भारतामध्ये जे काही स्वातंत्र्य आहे त्याचं मूल्य आपण जाणत नाही। आपण कुठेही जाऊ शकतो, भारतातल्या भारतात आपण काहीही खाऊ शकतो, आपण काहीही बोलू शकतो, आपण कुठेही काही पोस्ट टाकू शकतो। सो आपल्याला हे व्यक्ती स्वातंत्र्य आहे, कारण आपल्याकडे लोकशाही नांदते। बऱ्याचशा देशांमध्ये आपण असं पाहिलं तर तिथे अनेक गोष्टींवर विविध बंधनं असतात। काही देशांमध्ये तर केस कसे कापायचे याचे सुद्धा नॉर्म्स आहेत। तसं आपल्याकडे काहीही प्रकार नाहीये। त्यामुळे या स्वतंत्र भारत देशामध्ये आपण आहोत त्याच्याबद्दल आपल्याला अभिमान वाटला पाहिजे। आजूबाजूच्या देशांमध्ये काय चाललेलं आहे ते आपण बघतोच आहे। असो, मी इथे त्या विषयावर बोलायला नाही आहे। मी इथे ॲज अ आहारतज्ञ, ॲज अ डायटिशियन म्हणून बोलायला आहे। स्वातंत्र्याचं महत्त्व सर्वांनाच आहे, माणसांना आहे तसंच प्राण्यांना सुद्धा आहे। आपल्याला स्वातंत्र्य कशापासून हवंय तर आपल्याला इव्हिल गोष्टींपासून आपल्याला इकडे स्वातंत्र्य हवंय। जसं की आपल्याला आजारांपासून स्वातंत्र्य हवंय, आपल्याला नको त्या औषधांपासून स्वातंत्र्य हवंय, आपल्याला आजारी पडल्यामुळे किंवा विविध रोग येण्यामुळे आपल्याला जी बंधनं स्वतःवर लादली जातात त्याच्यापासून स्वातंत्र्य हवंय। आपल्याला आपल्या म्हातारपणी परावलंबित्व येऊ नये, आपण कोणावर अवलंबून राहायला लागू नये याचं स्वातंत्र्य हवंय। आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींचं स्वातंत्र्य हवं असेल तर आपल्याला एक छोटीशी गोष्ट करणं आवश्यक आहे, ते म्हणजे आपल्याला योग्य आहार घेणं। तुम्ही जर आत्तापासून चांगला आहार घेतला तर तुम्हाला ह्या बंधनामध्ये कधीच तुम्ही अडकणार नाही। तुम्हाला जर आत्तापासून तुम्ही तुमची जीवनशैली नाही चांगली ठेवली आणि तुम्ही वाटेल तसं खात पीत गेला, वाटेल तेव्हा तुम्ही झोपलात, वाटेल तेव्हा उठलात आणि तुमची दिनचर्या जर तुम्ही चांगली ठेवली नाही तर तुम्ही चुकीच्या बंधनांमध्ये अडकाल। तुम्हाला डायबिटीज होऊ शकतो, तुम्हाला वेगवेगळे आजार येऊ शकतात आणि तेव्हा मात्र तुम्हाला डॉक्टर निक्षून सांगतील की तुम्हाला अजिबात गोड खाता येणार नाही। पण आत्ता जर तुम्ही योग्य तो समतोल ठेवला तर तुम्ही कधीतरी गोड खाऊ शकता, तुमचं आयुष्य एन्जॉय करू शकता। त्यामुळे तुम्ही बॅलन्स साधू शकता, तुमचं स्वातंत्र्यही तुम्ही गमावणार नाही आणि त्याच्याबरोबर थोडंसं आहाराचं बंधन, थोडीशी डिसिप्लिन जर तुम्ही आणली, थोडीशी शिस्त आणली तर तुम्हाला कायमचं ह्या सगळ्या गोष्टींपासून स्वातंत्र्य मिळण्याची फार उत्तम अशी संधी आहे। तर योग्य आहार घ्या आणि स्वतःला अतिशय आनंदी, उत्साही कायमच ठेवा। धन्यवाद आणि परत एकदा सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा।